नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून शिवसेना पक्षाच्या वतीने या प्रभागात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले, हर्षदा गायकर आणि नैना जाधव या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी गल्लोगल्ली धनुष्यबाण पोचवण्यासाठी झंझावाती दौरा सुरू केला असून त्यांच्या चौकसभांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी सायंकाळी प्रभागातील अत्यंत महत्त्वाच्या भागांमध्ये शिवसेनेच्या वतीने भव्य चौकसभांचे आयोजन करण्यात आले होते. शिवशक्ती चौक, हनुमान मंदिर परिसर, साईबाबा मंदिर, एसटीपी प्लांट आणि दीप मेडिकल या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित चौक सभांमध्ये बोलताना नैना, निलेश जाधव, भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले आणि हर्षदा गायकर यांनी विरोधकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला. प्रभागाचा रखडलेला विकास, नागरी समस्या आणि नागरिकांचा रोष या मुद्द्यांना हात घालत त्यांनी आता परिवर्तन अटळ आहे असा विश्वास व्यक्त केला. धनुष्यबाण हेच विकासाचे खरे प्रतीक असून आम्ही चौघेही प्रभागाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. असतील, हर्षदाताई असतील, मधुकर शेठ जाधव असतील, हे तीनही माजी नगर चौकांच्या कार्यकाळात आपल्याकडं रस्त्यांचे कामं झाले आणि काही कामं राहिले असतील. त्या दिवशी ताई आपण जेव्हा पत्रक वाटत होतो त्याही दिवशी सर्वांना एक आनंदाचं वातावरण होतं, कारण तुमचे रस्त्यांचे कामं आज पण चालू आहे. हे पाईपलाईन मी बघितलं ना, त्या मावशींनी पण सांगितलं का ताई आमच्या ओट्याला खेटून खोदा आणि आमची पाईपलाईन जवळ आली पाहिजे. हे सर्व कामं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु हक्काचे काहीतरी पैसे आपल्या भगिनींना मिळावा असा विचार करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. साहेबांनी तुम्हाला मतदान द्यायचे आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे बीप वाजणार आहे. जेव्हा तुम्ही 4 मतदान देणार आहे तेव्हा त्यानंतर ती मशीन तिथे वाजणार आहे आणि मशीन वाजल्याच्या नंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आम्ही जेव्हा पाठीमागच्या सभेत समजवत होतो त्यावेळेस बऱ्याच महिलांना प्रश्न होता की एका मशीनवर 2 मतदान कसे करायचे. तर तुम्हाला आम्ही इथे दिलेलं आहे, एका मशीनवर 2 जणांचं बटन असणार आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रिया नाही लक्षात आला तर फक्त लक्षात ठेवायचं की जिथे धनुष्यबाण दिसणार आहे त्याच्यासमोर बटन दाबायचंय आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी करायचंय. सर्वच रोड कॉन्क्रीटची झाली पाहिजे आणि सर्व गोरगरिबांना आपण कॉरेज रोड, गंगापूर सारखी सुविधा मिळाली पाहिजे. नक्कीच येत्या काळात आपण तो करण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही जो वचननामा 17 मध्ये दिला होता तो जसा पूर्ण केला त्याचप्रमाणे आत्ता जो वचननामा आम्ही देऊ तोही 100% पूर्ण करू. हे साईबाबाच्या समोर उभं राहून सांगतोय मी, कारण मी साईबाबांच्या गावचा आहे, बाबाची भूमीतून आलेलो आहोत आणि नक्कीच म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही दिलेला शब्द पाळू, दिलेला 100% पूर्ण करतो. आपण बघितला असेल 17चा वचननामा आम्ही 100% पूर्ण केला. राहिला प्रश्न तुम्हाला विकास खाता आहे आणि आम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी निधी दिलाय आणि आत्ताही आपण बघता जी कामं आमची चालू आहे, कॉन्क्रीटच्या रोडची कामं चालू आहे, पाईपलाईनची कामं चालू आहे, ती सर्व कामांचा निधी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो इथं की इथे वॉल कंपाऊंड चांगल्या सुस्थितीत करून, जिथं चांगलं नसेल तिथं चांगलं करून, जिथं लोकांना जाण्या येण्यासाठी सुविधा करून, इथं सुसज्ज असं गार्डन आपण तयार करून, इथं नक्कीच पेवर ब्लॉक बसून इथे ज्या पाईपलाईन्स वगैरे राहिलेल्या आहे, ज्या सुविधा या नागरिकांना हव्या असतील त्या आपल्याला नक्की मिळतील असा आपल्याला शब्द देतो. आम्ही काम जसं भाऊनी सांगितलं की भाऊ आमची सत्ता 100% येणार आहे, या महापालिकेवर भगवा फडकणार आहे. मी आपल्याला शब्द देतो की त्याच्यातून नक्कीच आम्ही तिथे जाऊन असा ठराव आपल्याला पाहिजे तो करून घेऊ. काळजी करू नका, फक्त आमच्या सर्व नागरिकांनी आमच्या बरोबर राहावं. काय होतं, एक नगरसेवक एका पक्षाचा काम करता येत नाही, खूप अडचण होते
आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की तुम्ही चारही नगरसेवकांना म्हणजेच 4 धनुष्य बघा, नाव बघू नका कोण आहे. माझ्यामध्ये फक्त पक्ष आणि फक्त धनुष्य हे बघा आणि 4ही धनुष्यबाणांना मतदान द्या. 100% तुमचं काम करू हे साहेबांना स्मरून सांगतो. त्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मताने सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर आहे. एक STP ऑलरेडी तिकडे झाला, तो टाकळीला कनेक्ट झाला. नंतर 2023ला एक प्रश्न होता का बा इकडे एक परत नवीन होणार. आमची खूप मोठी मागणी नाही आहे, जागा खूप मोठी आहे. तर बाबा तुमच्या याच्यातून महापालिकेला एक ठराव करून एवढी जेवढी जागा आहे, बरोबर आहे, ॲटलिस्ट एवढा तरी ओपन स्पेस आम्हाला कायमस्वरूपी एक ओपन स्पेस मिळावा, बस एवढीच आमची अपेक्षा आहे. याच्या पलीकडे काही अपेक्षा नाही. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ताईंना सांगितलेलं आहे. बाकी आमची दुसरी कोणतीच मोठी मागणी नाही आहे. मंदिर आहे, फक्त एवढा ओपन स्पेस हा कायमस्वरूपी महापालिकेने आम्हाला मंजूर करून द्यावा. हा ओपन स्पेस जो आहे तो मंजूर करा, बस एवढीच आमची अपेक्षा. याच्या पलीकडे मोठी अपेक्षा नाही. हा म्हणजे पारमार्थिक लोक आहेत एकदम. बस गेले म्हणतोस मावशी, बरोबर. जय खानदेश. काही नाही मावशी, जे का तुम्ही सांगशात तर तेच समजी, तेच समजणं तर त्या काम करतील. ठीक आहे, आज न सकाळी होईल, आज न कालतीन जाय अशी त्यांनाबद्दल दिलगिरी व्यक्त करतस. आपला प्रभाग हा नाशिक महानगरपालिकामा सर्वात मोठा प्रभाग म्हणीसन ते नोंद आहे. आपली लोकसंख्या मागल्या वर्षाला 40-50 हजार होती, आज ती 1 लाखना जवळपास होई जायले. खूप ताण आहे मावशी, म्हणजे वाटच आपले सोपं की काम व्हायला पाहिजे. 2022-17 निवडी होणार या 2022 लेस ना 5 वर्ष संपी घ्यात. 2022 नंतर प्रशासक राजवट रास महानगरपालिका त्याला पैसा देत नाही. त्यामुळे ज्या काही कामे लेट जाय असतील त्यांनाबद्दल आम्ही आमना पक्षाना वतीने दिलगिरी व्यक्त करतस. पण आमना पक्षाना ज्या मुख्य नेता आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, यसनाकडे जे नगर विकास खातं आहे महाराष्ट्र राज्यानं, त्या नगर विकास खात्यामधून जो या नगरसेवकासले निधी भेटणार, त्या निधीमधूनच या ज्या काही कॉन्क्रीट रस्ता आहेत किंवा काही कॉन्क्रीट रस्ता आहेत किंवा भुयारी गटार योजना आहेत किंवा ज्या काही कामे चालू आहेत, या कामे नगरपालिकांना निधीमधून नाही आहेत. म्हणून तुम्ही यांना पुढे ना मतदान करताना एक विचार करा की असा पक्षाला मतदान करा की ज्या पक्षाने वर पण सत्ता आहे, ज्यांना आमदार आहेत, ज्यांना खासदार आहेत, ज्यांना नगर विकास खातं आहे. काय मावशी, काम सांगायला सोपं वाटत, छोटासा लाईट, ड्रेनेज हे छोटं छोटं काम आहेत, पण मोठा ते रिटर्निंग वॉलनं मोठं काम सँक्शन करेल. त्या कामले पैसा महानगरपालिका जेव्हा नाही म्हणे. शेवटी ते ग्रामविकास नगर विकास जे खातं आहे एकनाथ शिंदे साहेबकडे, त्या शिंदे साहेबनी त्या पैसा देण्यात आणि मग त्यांनामधून ते काम होईल राहणार. त्यामुळे तुम्ही मतदान करताना विचार करा की ज्या लोके आपला फोन उचलतस, ज्या लोके आपला अडी अडचणले धाई येतस, त्याच नक्की मतदान करा. प्रभाग 26 मध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतली आहे ते पाहता हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.